महाराष्ट्रात आम्हाला ना देत नाही तर आम्ही जगायचं कसा? हा, इतर कोण पण येणार कोण पण येणार आणि आहेत आमच्या मागे त्यांचं, माझ्या मुलांच्या मागे आहेत. तुम्हाला भीती वाटते? भीती वाटते. मी रात्री झोपत नाही. कोणाच्या नावाची धमकी द्यायची? हे धमकी म्हणजे आपला जाफरखान आहे ना, तो जाफरखान समी तो सुधीर असे त्यांनी असे म्हणजे त्यांच्याकडे कोणाच्या नावाने धमकी द्यायची? एजंट ठाकूरचे आम्ही माणसं आहेत, जितेंद्र ठाकूर असेल त्यांची माणसं आहेत. आमच्या काय वाकडा करू आणि जे आहेत ना पोलीसवाले ते आमचे वॉचमॅन लोक आहेत. कोण ती जी पोर आहेत ना वसुली करत ते आमचे वॉचमॅन लोक, आमचे काय करू शकत नाही. जुलाई 2025 से लेके अब तक नालासोपारा पुलिस जफर खान सिद्धेश उंडाले को अरेस्ट करने में नाकाम रही है। सिद्धेश उंडागले है कौन? सिद्धेश उंडाले यहाँ के जो पॉलिटिकल फैमिली है सिद्धार्थ ठाकुर, उनका कुछ रिलेटिव है, ऐसा वो बोलता है। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये. कशा प्रकारे ठाकूरांचं नाव घेऊन लोक धमक्या देतात, त्यांच्या नावावरती व्यापार करतात, याचं ताजं उदाहरण आहे माझ्यासोबत. हे रसाल कुटुंब आहे. गेल्या काही 6 महिन्यांपूर्वी त्यांना जफर खान नावाच्या एका व्यक्तीने मारहाण केली होती. कशासाठी? तर त्यांनी जफर खान याच्याकडनं व्याजाने पैसे घेतले होते. व्याज तर त्यांनी दिला, परंतु काहीसे पैसे द्यायला वेळ लागला आणि त्याच्यामुळे कुठेतरी जफर खान यांनी त्यांना बोलून त्याच्या कार्यालयामध्ये बेदम मारहाण केली. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीचा जामीन देखील फेटाळलेला आहे. तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नाही. याचा मागचं नेमकं काय कारण आहे हे पोलीसच आपल्याला सांगू शकतात. जाणून घेऊया त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. रसालजी, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? कशासाठी तुम्हाला पकडलं होतं? त्या दिवशी रात्री मला इकडे असे आले तर मी गाडी उभी केल्याने रस्ता क्रॉस करतो. त्या लोकांनी मला बोलून घेतला आणि बोलून घेतल्याने मला बाईकवरती बसून विराला नेला फुलपाड्याला. तिकडे नेऊन उघडा करून आगडा करून त्याला मार उलटा टांगून मला मारला ऑफिस मध्ये. आणि तिकडे जफर खान पण होता समोर, तो पण आणि लोक मारून द्यायला त्याला म्हणजे व्हिडिओ काढून हे करतात लोक. किती पैसे घेतले होते तुम्ही? मी त्याकडून घेतलेले 24,000 रुपये. 24,000. आणि दिले किती पैसे? त्याला मी बहुतेक तर पूर्ण पेड झालेले माझे पैसे, पण तरी पण हे लोक चक्री व्याज म्हणजे पेनल्टी घेतात. तर असं करून त्या लोकांनी हे केलेला. पेनल्टी घेता घेता नंतर इकडे वसुलीला आलेली पोरं, तर ती पोरं मला उचलून घेऊन गेली तिकडे. कोणाच्या नावाची धमकी द्यायची? हे धमकी म्हणजे आपला जाफर खान आहे ना, तो जाफर खान समी तो सुधीर असे त्यांनी असे म्हणजे त्यांच्याकडे कोणाच्या नावाने धमकी द्यायच्या? एजंट ठाकूरचे आम्ही माणसं आहेत, जितेंद्र ठाकूर असेल त्यांची माणसं आहेत. आमच्या काय वाकडा करू आणि जे आहेत ना पोलीसवाले ते आमचे वॉचमॅन लोक आहेत. कोण ती जी पोर आहेत ना वसुली करत ते आमचे वॉचमॅन लोक, आमचे काय करू शकत नाही. मग आम्ही तिथे आमची कंप्लेंट पण नाही घेतली विराला, इकडे घेतली. ते पण आम्हाला एक लेटर भेटलं अग्रेसन आहे म्हणून ते ऍक्शन घेतलं पूर्ण. आणि नाही तर आम्हाला तिकडे पण पोलीस लोकांनी बोलता आम्ही घेणार नाही म्हणून आम्ही पिटाळून पाठवलं होतं त्यांनी. मग आम्ही अग्रेशनांचे आहेत ना कैलास पाटील त्यांच्याकडे गेलो, तेव्हा आम्हाला पोलीस लोकांनी न्याय दिला. ताबडतोब लगेच त्यांनी त्याच्यावर हे घेतलं, ऑप्शन घेतलं त्यांनी. अच्छा, याच्यामध्ये सिद्धेश खंडागळेचं काय भूमिका आहे? ते सांगतात की आम्ही त्यांची माणसं आहेत. सिद्धेश खंडागळे हे सिद्धार्थ ठाकूर यांचे मेवणे. मेवणे. आणि ज्यांना मारलं ना, जे पोरा लोकांनी जे वसूल त्या लोकांनी नाव आहे, आम्हाला माहिती पण होतं कोण ते समोर ते नव्हते, समोर नव्हते, पण त्यांचं नाव घेतलं. हा त्यांनी बोलले आम्ही यांची माणसं आहेत. आता ते आम्हाला माहित नाही, पण त्याला पण त्यांचं नाव त्यांच्याच माणसाने घेतलं. मग गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सिद्धेश खंडागळेचं नाव आहे का? हा आहे ना, आहे ना. कारण का त्यांच्याच माणसाने एनसी मध्ये नावं सांगितली, जसं हा सांगितलं. पोलीस लोकांना खायला घालणार 15 पेटी देणार त्यांना मी. कोण बोलला? तो सिद्धेश नाही उमळे काय त्याचं नाव उन्हाळे सिद्धेश उंडाळे बोलला माझ्या समोर. त्याच्यावर माझा त्याचा वाद पण झाला. आता पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? आता आम्हाला नाही पाहिजे. आमच्या जे गाडीचं नुकसान झालं, 2 वर्षून गाडी उभी, परत भावाला मारण केला, गाडीचा लोन आहे, सगळं आहे. मग आम्ही ते फेडणार कसं? वकील साहब, ये पूरा मामला क्या है और अभी न्यायालय ने जो इनका जामीन रिजेक्ट किया है उसके बावजूद भी पुलिस को आरोपी नहीं मिल रहे? जी, कैसा है दीपक जी कि CR नंबर 315 2025 नालासोपारा पुलिस स्टेशन में दर्ज होता है. ये FIR दर्ज होता है 2 जुलाई 2025 को. 2 जुलाई 2025 से लेके अब तक नालासोपारा पुलिस जफर खान सिद्धेश उंडाले को अरेस्ट करने में नाकाम रही है. माननीय सत्र न्यायालय वसई ने उनका बेल रिजेक्ट. सिद्धेश उंडागले है कौन? सिद्धेश उंडाले यहाँ के जो पॉलिटिकल फैमिली है सिद्धार्थ ठाकुर,
उनका कुछ रिलेटिव है, ऐसा वो बोलता है। हमको तो पता नहीं, लेकिन ऐसा वो बोलता है कि यहाँ की जो पॉलिटिकल फैमिली है बहुजन विकास आघाड़ी, सिद्धार्थ ठाकुर का रिलेटिव है। तो माननीय सत्र न्यायालय वसई ने उसका बेल रिजेक्ट किया। बेल रिजेक्ट होने के बाद सतत वो लोग बॉम्बे हाई कोर्ट में अप्रोच किए। हमारी टीम भास्कर सर, हम लोग ने बॉम्बे हाई कोर्ट में भी गए। बॉम्बे हाई कोर्ट ने स्ट्रिक्टली उनका बेल रिजेक्ट किया और पुलिस को ऐसा बोला भी कि इनको अटक करो। लेकिन उनके पीछे क्या शक्ति है, क्या पावर है कि आज तक उनका बेल रिजेक्ट होने के बाद, इतना समय होने के बाद भी वो पुलिस को मिल नहीं रहे। और दूसरी तरफ वो लोग, ये विक्टिम जो परिवार है, रसल परिवार, उनको अप्रोच कर रहे हैं, उनके साथ सेटलमेंट की बात कर रहे हैं। यहीं बाजू में ही नालासोपारा वेस्ट का जो बस स्टॉप है, वहां पे एक बिल्डर के ऑफिस में इनके साथ मीटिंग करते हैं और पुलिस को नहीं मिल रहे। पुलिस के नाक के नीचे है, फिर भी पुलिस को नहीं मिल रहे। तो सर, ये पुलिस का कहीं ना कहीं फेलियर है। पुलिस या तो किसी के प्रेशर में काम कर रही है, कोई तो शक्ति है जो उनको रोक रही है, उनको बचा रही है। तो ये परिवार को न्याय कैसे मिलेगा? जिस तरह से वो लोग ने मानवता को हीनियस क्राइम किया है। ये जो बात पैसे की नहीं है, 10,000 11,000 की बात नहीं है। बात क्या है, ये सोसाइटी के अगेंस्ट का क्राइम है। आप जिस तरह से रिमांड रूम बना के रखा था वो लोग ने सर, स्पेशली एक टॉर्चर रूम बना के रखा था। इस तरह का जो एक्टिविटी चल रही है, एक अलग ही गैंग काम कर रही थी वसई विरार के अंदर में। तो इस तरह के जो गैंग है, जो ऐसे गरीब रिक्शा वाले, भाजी वालों को साथ वसूली करते हैं, उनको रोकेगा कौन? अगर ऐसे लोगों का पुलिस गिरफ्तार नहीं कर पाएगी, अरेस्ट नहीं कर पाती है, तो इनके हौसले तो बुलंद हो जाएंगे। अभी 4 दिन पहले भी इनको बुला के जबरदस्ती मीटिंग किया। जो उसमें से मुख्य आरोपी है सिद्धार्थ सुंडाले, जिसके नाम पे लाइसेंस था, उसका लाइसेंस भी, साहूकारी का लाइसेंस भी कैंसिल हो गया है। फिर भी वो लोग वसूली कर रहे हैं, खुलेआम वसूली कर रहे हैं। और 4 दिन पहले बुला के नालासोपारा वेस्ट में इसी पुलिस स्टेशन के जुरिडिक्शन में मीटिंग भी करते हैं। तो उनके पीछे कहीं ना कहीं कोई सपोर्ट सिस्टम है जो उनको सपोर्ट कर रहा है। तो पुलिस फेलियर क्यों है? पुलिस के पास इतनी यंत्रणा है। महाराष्ट्र पुलिस पूरे इंडिया में एक नंबर 1 पुलिस के रूप में जानी जाती है, फिर भी महाराष्ट्र पुलिस उनको पकड़ने में क्यों फेल हो रही है? तो सर, ये बहुत बड़ा सवाल है। और ये सवाल को लेके अभी लगता है इसके लिए भी हमको बॉम्बे हाई कोर्ट में जाके एक याचिका लगानी पड़ेगी, रिट पिटीशन डालना पड़ेगा, क्योंकि पुलिस अरेस्ट ही नहीं कर पा रही। पुलिस मशीनरी के पास कोई जवाब नहीं है, वो कहाँ है, कैसे हैं, और लोग बिंदास वसई विरार के अंदर घूम रहे हैं। तो सर, ये जो शक्ति है उनको तत्काल अरेस्ट करना चाहिए, ऐसी हमारी मांग है। खरं आहे, जर आरोपी पोलिसांना भेटत नसतील तर मग सामान्य जनतेने करायचं काय? या प्रकरणात आपण जर पाहिलं तर जे रसाळ होते त्यांनी सिद्धेश सुंडागळे आणि जफर खान याच्याकडनं काही पैसे घेतले होते। जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर कायदेशीर मार्गाने तुम्ही त्यांची वसुली करू शकता, परंतु त्यांना तुमच्या कार्यालयात बोलून अशा प्रकारे बेदम मारणं हा कोणता न्याय? आणि या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो। आरोपीचा जामीन अर्ज न्यायालय फेटाळून काढतो आणि असं असताना पोलिसांना तो भेटत नाही, परंतु तो आरोपी जे फिर्यादी आहेत त्यांना भेटून सेटलमेंटची गोष्टी करतो। याचा अर्थ पोलीस कोणाच्या दबावात काम करतात? सामान्य जनतेला पकडायला पोलीस तत्पर असतात। मग ही जी लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना पकडण्यास पोलीस अपयशी का ठरतात, हे मोठे प्रश्नचिन्ह आहेत। वसई विरार मधले पोलीस जर असेच काम करत राहिले तर सामान्य जनतेचं काय होणार? यामध्ये खुद्द गृहमंत्र्यांनी लक्ष घालणं काळाची गरज आहे। अशा प्रकारे जर माणुसकीचं हनन करून माणसांना मारत असाल, एखाद्या व्यक्तीला मारत असाल आणि पोलीस जर त्याची दखल घेत नसतील तर याला करायचं काय? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।